उत्तम मेंढपाळ. येशू उत्तम मेंढपाळ. येशूने म्हटले, मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मी मेंढरासाठी प्राण देईन. एक सर्वसाधारण उदाहरण प्रभूने आमच्याकडे दिलं. आम्हाला माहीत आहे, आम्ही व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये पाहतो, मेंढरे राखणारे धनगर मेंढराची राखणी करत असताना जे खरोखर ज्याची स्वतःची मेंढरे आहेत, ते आपल्या जीवावर खेळून ते त्यांना वाचवतात. ते आपल्या मेंढराला मरू देत नाही. लांडगा येत असताना तो पडून जात नाही. परंतु ज्याची मेंढरी नाही, त्या मेंढरासाठी ते थांबत नाही, ते पडून जातात. येशूने सुद्धा आमच्यासाठी प्राण दिला. त्याने आम्हाला स्वतःचे मेंढरे समजले आणि आमच्यासाठी तो आला आणि म्हणून त्याने आमच्यासाठी प्राण दिला. आणि खरोखर तोच आमचा मेंढपाळ आहे. तोच आमचा मेंढपाळ आहे. तोच आमचा रक्षक आहे. तोच आमच्यासाठी प्राण देतो. स्तोत्रग्रंथ 23 त्याची पहिली ओवी आम्ही म्हणतो, प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. जेव्हा आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो आणि त्याला आपला मेंढपाळ म्हणून आपण त्याला स्वीकार करतो, तेव्हा आमच्या मनामध्ये चिंता करण्याची गरज नाही, भीती बाळगण्याची गरज नाही. आम्ही बिनधास्तपणे ख्रिस्ताचे बनून आपण जीवन जगूया, कारण तो आमचा मेंढपाळ आहे. आमचे तो रक्षण करेल, आम्हाला शैतानापासून वाचवेल, आम्हाला वाईटापासून वाचवेल, आम्हाला दुःखापासून वाचवेल. तोच आमचा उत्तम मेंढपाळ आहे.